भीमराव आंबेडकर कोणत्या राज्यातून संविधान सभेचे सदस्य होते? भीमराव आंबेडकर पश्चिम बंगाल या राज्याचे संविधान सभेचे सदस्य होते. भीमराव आंबेडकर कोणत्या राज्यातून संविधान सभेचे सदस्य होते? भीमराव आंबेडकर पश्चिम बंगाल या राज्यातून संविधान सभेचे अध्यक्ष होते. राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली? राष्ट्रध्वजाची रचना पिंगली व्यंकय्या यांनी केली. राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली? राष्ट्रध्वजाची रचना पिंगली व्यंकय्या यांनी केली. आधुनिक भारताचा मनू कोणाला म्हणतात? आधुनिक भारताचा मनू डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना म्हणतात. आधुनिक भारताचा मनू कोणाला म्हणतात? आधुनिक भारताचा मनू डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना म्हणतात. दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक कोण बोलावू शकते? दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक राष्ट्रपती बोलावू शकते. दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक कोण बोलावू शकते? दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक राष्ट्रपती बोलावू शकते. भारतात आपल्या सार्वत्रिक निवडणुका कधी रद्द झाल्या? भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका 1951-52मध्ये झाल्या. भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कधी झाल्या? भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका 1951-52मध्ये झाल्या. कोणत्या घटना दुरुस्तीने 9वी अनुसूची जोडली गेली? पहिल्या दुरुस्तीने 9वी अनुसूची जोडली गेली. कोणत्या घटना दुरुस्तीने 9वी अनुसूची जोडली गेली? पहिल्या घटना दुरुस्तीने 9वी अनुसूची जोडली गेली. संविधानाने प्रस्तावनेत कोणत्या दुरुस्तीद्वारे सुधारणा केली आहे? संविधानाने प्रस्तावनेत 42व्या घटना दुरुस्तीने सुधारणा केली आहे. संविधानाने प्रस्तावनेत कोणत्या दुरुस्तीद्वारे सुधारणा केली आहे? संविधानाने प्रस्तावनेत 42व्या घटना दुरुस्तीने सुधारणा केली आहे. शोषणाविरुद्धचा अधिकार कोणत्या कलमात आहे? शोषणाविरुद्धचा अधिकार अनुच्छेद 23-24 या कलमात आहे. शोषणाविरुद्धचा अधिकार कोणत्या कलमात आहे? शोषणाविरुद्धचा अधिकार अनुच्छेद 23-24मध्ये आहे. मूलभूत अधिकार कोणत्या देशाच्या संविधानातून घेतले आहे? मूलभूत अधिकार अमेरिकेच्या संविधानातून घेतले आहे. मूलभूत अधिकार कोणत्या देशाच्या संविधानातून घेतले आहे? मूलभूत अधिकार अमेरिकेच्या संविधानातून घेतले आहे. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे दिल्लीला राष्ट्रीय राजधानीचा दर्जा देण्यात आला आहे? 69व्या घटना दुरुस्तीने दिल्लीला राष्ट्रीय राजधानीचा दर्जा देण्यात आला आहे. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे दिल्लीला राष्ट्रीय राजधानीचा दर्जा देण्यात आला आहे? 69व्या घटना दुरुस्तीद्वारे दिल्लीला राष्ट्रीय राजधानीचा दर्जा देण्यात आला आहे. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट कोणत्या कायद्याने संपली? ईस्ट इंडिया कंपनीची राजवट 1858च्या कायद्याने संपली. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट कोणत्या कायद्याने संपली? ईस्ट इंडिया कंपनीची राजवट 1858च्या कायद्याने संपली. लोकलेखा समिती सभागृहात किती सदस्य असतात? लोकलेखा सभागृहात 22 सदस्य म्हणजेच लोकसभा 15 आणि राज्यसभा 7 असे सदस्य असतात. लोकलेखा समिती सभागृहात किती सदस्य असतात? लोकलेखा समिती सभागृहात 22 सदस्य म्हणजेच लोकसभा 15 आणि राज्यसभा 7 असतात. संसदेची पहिली बैठक कधी झाली? संसदेची पहिली बैठक 13 मे 1952 साली झाली. संसदेची पहिली बैठक कधी झाली? संसदेची पहिली बैठक 13 मे 1952 साली झाली. विज्ञानाचे जनक कोण आहेत? विज्ञानाचे जनक गॅलिलिओ गॅलिली हे आहेत. विज्ञानाचे जनक कोण आहेत? विज्ञानाचे जनक गॅलिलिओ गॅलिली हे आहेत. रक्तगट कोणी शोधला? रक्तगट 1901मध्ये कार्ल लँडस्टेनर यांनी शोधला. रक्तगट कोणी शोधला? रक्तगट 1901मध्ये कार्ल लँडस्टेनर यांनी शोधला. ॲल्युमिनियमचे मुख्य धातू कोणते? ॲल्युमिनियमचे मुख्य धातू बॉक्साईट आहे. ॲल्युमिनियमचे मुख्य धातू कोणते? ॲल्युमिनियमचे मुख्य धातू बॉक्साईट आहे. पहिला कृत्रिम उपग्रह कोणता होता? पहिला कृत्रिम उपग्रह स्पुटनिक 1 हा होता. पहिला कृत्रिम उपग्रह कोणता होता? पहिला कृत्रिम उपग्रह स्पुटनिक 1 होता. यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर कशाद्वारे होते? यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर डायनमोद्वारे होते. यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर कशाद्वारे होते? यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर डायनमोद्वारे होते. संगणकाच्या तात्पुरत्या मेमरीला काय म्हणतात? संगणकाच्या तात्पुरत्या मेमरीला रँडम ॲक्सेसरी मेमरी म्हणजेच रॅम म्हणतात. संगणकाच्या तात्पुरत्या मेमरीला काय म्हणतात? संगणकाच्या तात्पुरत्या मेमरीला रँडम ॲक्सेसरी मेमरी ॲक्सेस मेमरी म्हणजेच रॅम असे म्हणतात. रिश्टर स्केलने काय मोजले जाते? रिश्टर स्केलने भूकंपाची तीव्रता मोजली जाते. रिश्टर स्केलने काय मोजले जाते? रिश्टर स्केलने भूकंपाची तीव्रता मोजली जाते. रिश्टर स्केलने काय मोजले जाते? रिश्टर स्केलने भूकंपाची तीव्रता मोजली जाते. रिश्टर स्केलने काय मोजले जाते? रिश्टर स्केलने भूकंपाची तीव्रता मोजली जाते. संगणकाच्या तात्पुरत्या मेमरीला काय म्हणतात? संगणकाच्या तात्पुरत्या मेमरीला रँडम ॲक्सेस मेमरी म्हणतात. संगणकाच्या तात्पुरत्या मेमरीला काय म्हणतात? संगणकाच्या तात्पुरत्या मेमरीला रँडम ॲक्सेस मेमरी म्हणतात. यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर कशाद्वारे होते? यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर डायनमोद्वारे होते. यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर कशाद्वारे होते? यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर डायनमोद्वारे होते.
पहिला कृत्रिम उपग्रह कोणता होता? पहिला कृत्रिम उपग्रह स्पुटनिक 1 होता. पहिला कृत्रिम उपग्रह कोणता होता? पहिला कृत्रिम उपग्रह स्पुटनिक 1 होता. ॲल्युमिनियमचे मुख्य धातू कोणते? ॲल्युमिनियमचे मुख्य धातू बॉक्साईट आहे. ॲल्युमिनियमचे मुख्य धातू कोणते? ॲल्युमिनियमचे मुख्य धातू बॉक्साईट आहे. रक्तगट कोणी शोधला? रक्तगट 1901 मध्ये कार्ल लँडस्टेनर यांनी शोधला. रक्तगट कोणी शोधला? रक्तगट 1901 मध्ये कार्ल लँडस्टेनर यांनी शोधला. विज्ञानाचे जनक कोण आहेत? विज्ञानाचे जनक गॅलिलिओ गॅलिली हे आहेत. विज्ञानाचे जनक कोण आहेत? विज्ञानाचे जनक गॅलिलिओ गॅलिली हे आहेत. संसदेची पहिली बैठक कधी झाली? संसदेची पहिली बैठक 13 मे 1952 साली झाली. संसदेची पहिली बैठक कधी झाली? संसदेची पहिली बैठक 13 मे 1952 साली झाली. लोकलेखा समिती सभागृहात किती सदस्य असतात? लोकलेखा समिती सभागृहात 22 सदस्य असतात, म्हणजेच लोकसभा 15 आणि राज्यसभा 7. लोकलेखा समिती सभागृहात किती सदस्य असतात? लोकलेखा समिती सभागृहात 22 सदस्य असतात, लोकसभा 15 आणि राज्यसभा 7. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट कोणत्या कायद्याने संपली? ईस्ट इंडिया कंपनीची राजवट 1858च्या कायद्याने संपली. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट कोणत्या कायद्याने संपली? ईस्ट इंडिया कंपनीची राजवट 1858च्या कायद्याने संपली. कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे दिल्लीला राष्ट्रीय राजधानीचा दर्जा देण्यात आला? 69व्या घटनादुरुस्तीद्वारे दिल्लीला राष्ट्रीय राजधानीचा दर्जा देण्यात आला. कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे दिल्लीला राष्ट्रीय राजधानीचा दर्जा देण्यात आला? 69व्या घटनादुरुस्तीद्वारे दिल्लीला राष्ट्रीय राजधानीचा दर्जा देण्यात आला. मूलभूत अधिकार कोणत्या देशाच्या संविधानातून घेतले आहे? मूलभूत अधिकार अमेरिका या देशाच्या संविधानातून घेतले आहे. मूलभूत अधिकार कोणत्या देशाच्या संविधानातून घेतले आहे? मूलभूत अधिकार अमेरिका या देशाच्या संविधानातून घेतले आहे. शोषणाविरुद्धचा अधिकार कोणत्या कलमात आहे? शोषणाविरुद्धचा अधिकार अनुच्छेद 23-24 या कलमात आहे. शोषणाविरुद्धचा अधिकार कोणत्या कलमात आहे? शोषणाविरुद्धचा अधिकार अनुच्छेद 23-24 मध्ये आहे. संविधानाने प्रस्तावनेत कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे सुधारणा केली आहे? संविधानाने प्रस्तावनेत 42व्या घटनादुरुस्तीने सुधारणा केली आहे. संविधानाने प्रस्तावनात कोणत्या दुरुस्तीद्वारे सुधारणा केली आहे? संविधानाने प्रस्तावनात 42व्या घटनादुरुस्तीद्वारे सुधारणा केली आहे. कोणत्या घटनादुरुस्तीने 9वी अनुसूची जोडली गेली आहे? पहिल्या घटनादुरुस्तीद्वारे 9वी अनुसूची जोडली गेली आहे. कोणत्या घटनादुरुस्तीने 9वी अनुसूची जोडली गेली आहे? पहिली दुरुस्तीने 9वी अनुसूची जोडली गेली आहे. भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कधी झाल्या? भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका 1951-52 मध्ये झाल्या. पहिल्या सार्वत्रिक निवडणुका भारतात कधी झाल्या? भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका 1951-52 साली झाल्या. दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक कोण बोलावू शकते? दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक राष्ट्रपती बोलावू शकते. दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक कोण बोलावू शकते? दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक राष्ट्रपती बोलावू शकते. आधुनिक भारताचा मनू कोणाला म्हणतात? आधुनिक भारताचा मनू डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना म्हणतात. आधुनिक भारताचा मनू कोणाला म्हणतात? आधुनिक भारताचा मनू डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना म्हणतात. राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली? राष्ट्रध्वजाची रचना पिंगली व्यंकय्या यांनी केली. राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली? राष्ट्रध्वजाची रचना पिंगली व्यंकय्या यांनी केली. भीमराव आंबेडकर कोणत्या राज्यातून संविधान सभेचे सदस्य होते? भीमराव आंबेडकर पश्चिम बंगाल या राज्यातून संविधान सभेचे सदस्य होते. भीमराव आंबेडकर कोणत्या राज्यातून संविधान सभेचे सदस्य होते? भीमराव आंबेडकर पश्चिम बंगाल या राज्यातून संविधान सभेचे अध्यक्ष होते.